शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही भागात ढगाळ वातावरण आहे, काही भागात रिमझिम पाऊस आहे, काही भागात जोरदार पाऊस आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण 2 दिवस महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ह्या 2 दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 25 जुलै आणि रविवारी 26 जुलै अशा 2 दिवसाचं हवामान बघितलं, तर अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आहे. आपण जर इथे चंद्रपूर परिसर जर बघितला, तर चंद्रपूरमध्ये देखील वातावरणामध्ये बदल आपल्याला जाणवत आहे. म्हणजे या भागात जर आपण बघितलं, तर चंद्रपूर, सिरपूर, गडचिरोली, चामोशी हा परिसर जर बघितला, कापसी, तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर अर्नी हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या भागात, पण ढगाळ वातावरण. आपण जर रात्री 10च्या आसपास जर बघितलं, तर वर्धा, हिंगणघाट, वरारा, पांढरकवडा, आदिलाबाद, चंद्रपूर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा शनिवारी 25 जुलैला रात्री 10च्या सुमारास होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर गडचिरोली परिसर बघितला, तर गडचिरोलीमध्ये देखील रात्री आपल्याला 10च्या पुढे वातावरणामध्ये या भागात बदल होऊन रिमझिम पाऊस हा या भागात देखील होणार आहे. नागपूरमध्ये जर आपण बघितलं, तर नागपूरमध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही नागपूरमध्ये देखील. आपण जर यवतमाळ, अर्नी, अमरावती, अरवी, त्याचबरोबर अकोला, अकोट, अचलपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर रात्री 9च्या सुमारास या भागात देखील व म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होणार आहे. जास्त पाऊस नाही आहे. त्याचबरोबर आपण जर धरणी, त्याचबरोबर खंडवा हा परिसर बघितला, तर येथे देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आपण जर बोदवड, जळगाव, चापोडा, अंबळनेर हा परिसर बघितला, तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. आपण जर जळगाव, शेवगाव, बोदवड, चिखली, खामगाव, मेकर, परतूर, जालना, भोकरदन, छत्रपती संभाजीनगरचा परिसर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर आपल्याला या परिसरात जास्त काही पाऊस नाही. फक्त वातावरणामध्ये बदल होऊन या भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर अहिल्यानगर परिसरामध्ये आपल्याला वातावरण दिसतंय. म्हणजे आपण जर बघितलं, तर वातावरण आहे, पण पाऊस नाही या भागांमध्ये. म्हणजे कोपरगाव परिसरामध्ये पाऊस आहे, रिमझिम पाऊस आहे. शनिवारी 25 जुलैला दुपारी 2च्या सुमारास. पण तेच जर आपण श्रीरामपूर परिसर बघितला, लोणी, राहुरी, गोडेगाव हा परिसर बघितला, तर येथे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि झाला तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. पण असा जास्त असा पाऊस काय शनिवारी 25 जुलैला आपल्याला काही दिसत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे हा परिसर बघितला, तर येथे वातावरणामध्ये बदल होऊन म्हणजे जास्त पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस या देखील भागात पडू शकतो. आपण जर रविवारी 26 जुलैला जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये, काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. रविवारी 26 जुलैला आपण जर रात्री 2च्या सुमारास जर बघितलं, रत्नागिरी, दुर्ग, त्याचबरोबर राजपूर, जयगड, त्याचबरोबर दाभोल, दापोली, हरिहरेश्वर, जंजिरा, मुरुड जंजिरा, अलिबाग, पेण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे हा जर संपूर्ण समुद्र किनारपट्टा जर आपण बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर ठाणे परिसर जर बघितला, ठाणे आहे, त्यानंतर मीरा भाईंदर आहे, त्याचबरोबर आपण जर वसई विरार आहे, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली आहे, कुळगाव बदलापूर आहे, मुरबाड आहे, कर्जत आहे. त्याचबरोबर आपण म्हणजे भरपूर परिसर आहे ज्या भागांमध्ये म्हणजे सुरुवातीला रिमझिम पाऊस म्हणजे वातावरणामध्ये बदल होऊन रिमझिम पाऊस या भागात होणार आहे. त्यानंतर जोरदार स्वरूपाचा वातावरणात बदल होऊन या भागांमध्ये पाऊस पडणार आहे. आपण जर रविवारी 26 जुलैला दुपारी 1च्या सुमारास जर बघितलं, तर शहापूरमध्ये, त्याचबरोबर घोटीमध्ये, खंडाळ्यामध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये, पेठमध्ये,
या परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. म्हणजे अति जोरदार स्वरूपाचा 10 एम-एमच्या आसपास पाऊस हा पडणार आहे. आपण जर नाशिक परिसर बघितला, नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर निफाड, सिन्नर, अ, कोपरगाव, येवला, वैजापूर, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, त्याचबरोबर पारोला, अंबळनेर, धुळे हा जर परिसर जर बघितला, पाचोरा, शेवगाव, त्याचबरोबर जामनेर, बोदवड, भुसावळ, जळगाव, त्याचबरोबर मलकापूर, जळगाव जामोद, त्याचबरोबर खामगाव, बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, परतूर, अकोला, पाटी, मालेगाव, वाशिम, अ, हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारी 1च्या दरम्यान या भागात होणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं, तर म्हणजे वातावरणामध्ये रविवारी चांगला बदल आपल्याला जाणवत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर खामगाव, परतूर, मालेगाव, मेहकर, त्याचबरोबर लोणार, शेवगाव, जिंतूर, त्याचबरोबर शेलू, परभणी, परतूर, अ, हिंगोली, पुसद, उमरखेड, अरणी हा संपूर्ण परिसर जर बघितला, यवतमाळ, कळंब, त्याचबरोबर अरणी, पांढरकवडा, त्याचबरोबर हिंगणघाट, वरारा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात दुपारीच वातावरणामध्ये आपल्याला बदल जाणवत आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात देखील होणार आहे. आता आपण बघूया अजून कुठे-कुठे आपल्याला वातावरणात बदल हा जाणवतोय रविवारी 26 जुलैला. आपण छत्रपती संभाजीनगर परिसर बघूया. फुलंब्रीमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असणारच आहे. कन्नडमध्ये देखील पाऊस आहे. चाळीसगावमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. आता आपण सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर परिसर बघूया. इथे आपल्याला रविवारी बदल किती जाणवतोय म्हणजे किती प्रमाणात पाऊस होणार आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर गंगापूर, खिरडी हा परिसर जर बघितला, तर या परिसरांमध्ये आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस म्हणजे रिमझिम म्हणण्यापेक्षा जोरदार पाऊस या भागामध्ये होणार आहे. आपण जर श्रीरामपूर परिसर जर बघितला, श्रीरामपूरमध्ये देखील इथे आपण बघू शकता म्हणजे आपण जर 5च्या दरम्यान जर बघितलं, तर श्रीरामपूर परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. इकडे आपण जर देवळाली, त्याचबरोबर बेलापूर हा परिसर बघितला, लोणी, तर येथे देखील रिमझिम पाऊस हा अ, होणार आहे आणि हा पाऊस कधीपासून सुरू होणार आहे? आपल्याला जर बघितलं, तर दुपारनंतर 2-3 नंतर ह्या भागात म्हणजे संध्याकाळीच या भागात पावसाला सुरुवात होणार आहे रविवारी. जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण रिमझिम का होईना त्या भागात पाऊस हा होणार आहे. अहिल्यानगर परिसरामध्ये. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण रविवारी आणि शनिवारी म्हणजेच 25 जुलै आणि 26 जुलै असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.